हे मी बाहेरचं वर्गमूळ लिहितोय 53/22 अधिक आता हे जे वर्गमूळ आहे कोणाचं 36चं तेल घेतो मी हे 36चं वर्गमूळ 36 नंतर हे अधिकचं चिन्ह 36 नंतर अधिकचं चिन्ह घेतलंय आणि या वर्गमुळाची किंमत आलेली आहे आपली 13. हे वर्गमूळ आता कॅन्सल झालं कारण त्याची किंमत काढली आपण 13. 1 2 3 वर्गमूळ आहेत आपल्याकडे त्यातलं आतलं गेलं त्याची किंमत आली 13. हे दुसरं शिल्लक आहे. आता हे 13 आपल्याला मिळवायचे 36 मध्ये 36 अधिक 13 आले 49 म्हणजे 49चं वर्गमूळ. आता हे वर्गमूळ नाहीच होईल हे शिल्लक राहील पण आता मी ते लिहितोय बाहेर 53/22 अधिक त्याच्यानंतर हे अधिकचं चिन्ह हे अधिकचं चिन्ह घेतलं मी 49चं वर्गमूळ. आता हे वर्गमूळ नाहीच होईल 49चं वर्गमूळ आलं 7. या दोघांची बेरीज येते पहा 53/22 अधिक 7 29. आता आपण पर्यायाकडे जाणार आहोत. आता याचं वर्गमूळ काढत बसू नका लॉजिकली लक्षात येतं आपल्या पहा. आता इथे या 7चा वर्ग 49 4973 ही संख्या याच्यात जवळपास आहे पहा 73. येते लक्षामध्ये 70चा वर्ग जर हा असेल तर 73चा नक्कीच हा असू शकतो. आणि इथे पहा 90चा वर्ग 8100 ही संख्या याचा वर्ग मोठा येतो म्हणजे आपलं उत्तर नक्की हे असलं पाहिजे. नक्कीच ऑप्शन तुम्ही 100% हा क्लिक करू शकता. तुम्ही स्क्वेअर करून पाहू शकता 73चा वर्ग 73चा वर्ग परीक्षेला काढताना 73 गुणिले 73 करण्याची गरज नाही. 73चा वर्ग तुम्ही डायरेक्ट करू शकता ट्रिकच्या साह्याने. पहा फक्त 3चा वर्ग करायचा आहे किती आला 9 आला. आता पुढे काय करायचे 7 त्रिक 21 आणि 21 दुने 42 42चे फक्त 2 लिहा पहा 42 आले. या तिघांचा गुणाकार करायचा आहे 42चे फक्त 2 लिहा हातचा आला 4. आता 7चा वर्ग करायचा आहे 7चा वर्ग 49 आणि ते 49 मध्ये 4 मिळवा 53 53 29 हा आला 73चा वर्ग. पर्याय क्रमांक 3.